नमस्कार मित्रांनो, एनके टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण कॅमेरा आणि सीसीटीव्ही कॅमेरा आज सीसीटीव्ही कॅमेरा ही घरोघरी असणारी काळाची गरज आहे। तर ह्या कॅमेऱ्यामुळे आपलं एक शेतामध्ये बसवल्यानंतर शेतामध्ये एक संरक्षण होतं आणि बऱ्याच शेतकऱ्यांना त्याच्यापासून जे काही होणारी हानी आहे, जी चोरांपासून होणारी हानी आहे, नुकसान आहे, ते नुकसान होत नाही। तर हा कॅमेरा आहे, तर दोन कॅमेरे ह्याला येतात। एक कॅमेरा आहे तो मोशन कॅमेरा आहे, पाहू शकता, आणि एक कॅमेरा आहे तो स्टेबल कॅमेरा आहे। हे संध्याकाळचंही रेकॉर्डिंग होतं आणि दिवसाही रेकॉर्डिंग करतं। आणि विशेष करून ह्याला असे एक फीचर्स आहे की समोरून एखादा व्यक्ती गेला तर हा कॅमेरा एवढा भारी आहे की त्याचं रेकॉर्डिंग आपल्याला डिटेक्ट करून मेसेजद्वारे आपल्याला पाठवत असतं। तर नवीन लेटेस्ट कॅमेरा आहे। तर ह्यामध्ये काय काय फीचर्स आहेत आणि शेतकरी आपल्याला कुठं कुठं बसवू शकतात हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे। आता काय शेतकरी कुठं बसवू शकतात हे पहिल्यांदा ऐकूया। आणि जर आपण आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर अशी माहिती ऐकण्यासाठी आणि इनोव्हेटिव्ह असं प्रोडक्ट पाहण्यासाठी आणि असेच गिफ्ट जर आपल्याला पाहिजे असतील, ऑफर पाहिजे असेल, तर आपल्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा। इतर शेतकरी मित्रांनाही त्याचा लाभ घेऊ द्या, त्यांनाही फॉरवर्ड करा। तर मित्रांनो, आपलं हे नवक्रांती ॲग्रो पंढरपूर इथं शोरूम आहे आणि या कॅमेऱ्याचं आपण होलसेल करतो। तर होलसेल डायरेक्ट आपण शेतकऱ्यांना देतो, म्हणजे डायरेक्ट मध्ये आधी कुठला दुकानदार नाही, तर आपण शेतकरी तो दुकानदार, होलसेलर, ह्या हिशोबाने आपण शेतकऱ्यांना कॅमेरा देतो। तर याच्यामध्ये मार्केटला खूप कमी किमतीचे पण कॅमेरे आहेत। खूप आता बरेच शेतकरी मित्रांना माहिती असेल तर 4-4.5 हजारापासून पण आपल्याकडे कॅमेरे भेटतात। परंतु हा जो मॉडेल आहे तो सगळ्यात टॉप एंड मॉडेल आहे। तर हा कॅमेरा आपल्याला ऑनलाईन जर खरेदी करायचा असेल तर 11,000 याची किंमत आहे। बघू शकता एक दोन याच्यामध्ये आपण पाहू शकता 10,891 रुपये हा मार्केटला ऑथराइज्ड वेबसाईट वरती कॅमेरा आहे। तर मी तुम्हाला कॅमेरा बघू शकता, याची किंमत 10,891 रुपये आहे आणि याच्याबरोबर फ्री अथवा कुठलेही काही दिलेलं नाही मित्रांनो, बघू शकता। तर आज आपण तुम्हाला ऑनलाईनच्या किमतीपेक्षा खूप कमी किमतीमध्ये, मी म्हणतो एवढेच नाही तर खूप कमी किमतीमध्ये आपल्याला हा कॅमेरा देणार आहे। तर पूर्ण जर माहिती आणि किंमत पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम आपण जाणूया हा कॅमेरा कुठं कुठं बसवता येईल आणि त्याच्यानंतर आपण जाणू ह्या कॅमेऱ्याला फॅसिलिटी आणि फीचर्स काय काय, आणि त्यानंतर आपण ह्या कॅमेऱ्याचं अनबॉक्सिंग करणार आहे। तर मित्रांनो, हा कुठे कुठे बसवू शकता? शेततळ्यामध्ये बसवू शकता, ज्या ठिकाणी गाईचा गोठा आहे, शेळी पालन आहे, पशुपालन आहे, अशा ठिकाणी तुम्ही बसवू शकता। शेतावर आता विहीर आहे, विहिरीमध्ये कधी स्टार्टर ने चोरीला, कधी मोटर ने, अशा ठिकाणी तुम्ही बसवू शकता। आता काही ठिकाणी गोडाऊन आहे, गोडाऊन मध्ये बसवू शकता। काही गोडाऊन आहे, काही स्टोरेज असते, तिथे बसवू शकता। आता सोलार पंप, आपल्या बोरचे जे पंप आहेत काही सोलार वरती निघलेत। आता मला एका शेतकऱ्यानं प्रश्न केला की म्हणले आम्हाला सोलार वरती बसवायचं, तर तिथं सोलार प्लेटाला कोणी दगड हाणू नये, काय हाणू नये, म्हणून आपण तिथंही बसवू शकता। आता दुसरं, दुकानी सर्वसाधारण लागलेल्या कुठंही दुकानी तुम्ही बसवू शकता। बऱ्याच शेतकरी मित्रांना किंवा दुकानदारांना आपल्याला कॅमेरा सेटअप बसवणं शक्य होत नाही आणि त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन सेटअप बसवा, बाकीच्या जे काही एनव्हीआर ही बाकीच्या सगळ्या गोष्टी बसवणं शक्य होत नाही। अशा ठिकाणी किमान एक तरी आपला कॅमेरा असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या दुकानचंही त्यामुळे संरक्षण होईल आणि बाकीच्या काही अडचणी असतील ते आपल्याला होणार नाहीत। तर बघा, दुकानी बसवू शकता, घरी बसवू शकता। घरी काही चोर वगैरे येत असतील तर अशा ठिकाणी पण आपण घरी पण आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी बसवू शकता, आपल्या दुकानच्या संरक्षणासाठी दुकानी बसवू शकता। तर आता समजा काही ठिकाणी शेतामध्ये बाग आहेत, बागेमध्ये पण बसवू शकता। काही शेतकऱ्यांचे डाळिंब चोरीला जा, काही शेतकऱ्यांचे बरेच असे प्रॉब्लेम येतात, मग त्या ठिकाणी पण वस्तू ठेवलेल्या असतात, काही शेतामध्ये गोडाऊन असतं, तिथं पण बसवू शकता। आता काही शेतकरी दूध डेअरी आहे, त्यांची दूध डेअरीवर पण बसवू शकता। आता समजा आंब्याची बाग वगैरे, आता बसवायचं ठिकाण जर असेल तर तुम्ही कुठेही निवडू शकता, कुठेही बसवणं आपल्याला योग्य आहे। काही ठिकाणी गाडीत पण बसवतात, गाडीत पण बसवू शकता। आता ह्याला फीचर्स काय आणि हाच का बसवावा याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगतो। हा काय आहे, दुसरी गोष्ट, हा आपल्याला काही ठिकाणी लाईटची सुविधा नसते। लाईटची सुविधा नसल्यानंतर कधी लाईट ये
कधी जा असा प्रकार होतो. त्यामुळे कंटिन्युअसली रेकॉर्डिंग आपलं कुठल्याही साध्या कॅमेऱ्याने होत नाही. मग हा कॅमेरा बसवल्यानंतर आपलं काय दिवसभर सोलर चार्ज पण होतं आणि रेकॉर्डिंग पण होतं आणि संध्याकाळी काय होतं रेकॉर्डिंग चालू असतं. आता ह्याचा हा फायदा राहतो की तुम्ही लाईट असेल अथवा गेली असेल अथवा नसेल हे एनी टाइम आपल्याला रेकॉर्डिंग चालू ठेवतं. आता ह्याला जास्त प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश पण गरजेचं नाही. बरेच शेतकरी मित्र विचारतील की आम्हाला पावसाळ्यामध्ये कसा चालेल, तर हा सूर्याच्या उष्णतेवर चालत नाही, तर सूर्याचा जो प्रकाश आहे आपल्याला दिसण्या इतक्या प्रकाशामध्ये पण हा चार्ज होतो. तर ही एक दुसरी गोष्ट आहे. आता पूर्ण जर माहिती ऐकायची असेल तर व्हिडिओ थोडासा लांब होईल, परंतु कॅमेऱ्याविषयी तुमच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम राहणार नाही माहिती पूर्ण घेतल्यानंतर. आता हा कॅमेरा आहे, या कॅमेऱ्यामध्ये 2 कॅमेरे ह्याला दिलेले आहेत, म्हणजे एकाच डिव्हाइसला 2 अटॅच आहेत. तर 2 स्क्रीन आपल्याला हे मोबाईलवरती दिसणार आहेत. तर 2 स्क्रीन म्हणजे काय, तर हा रोटेट करतो, खालचा जो भाग आहे तो दोन्ही साईडला फिरतो. हा मी तुम्हाला दाखवणार आहे, अनबॉक्सिंगच्या शेवटी दाखवणार आहे. तो विषय आपण थोडासा पाठीमागे ठेवूया. तर याच्यामध्ये रेकॉर्डिंग स्टोरेज आपण याच्याबरोबर काय काय फ्री देणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर जे सबस्क्रायबर आहेत आपले, ते नेहमीच्या सबस्क्रायबरसाठी हे फ्री गिफ्ट ऑफर असेल. तर त्यांनी कृपा करून आपले सबस्क्राईब नावाचं जे बटन आहे खाली केलेलं ते आपण दाबून घ्यायचं आहे. तर त्यांच्यासाठी आम्ही नेहमी आपल्या चॅनलवरती ऑफर घेऊन येत असतो आणि अशा जर ऑफर आपल्याला मिळवायच्या असतील, जोपर्यंत आपल्याकडे फ्री सबस्क्रायबर आहे तोपर्यंत फ्री सबस्क्रायबर बटन दाबून घ्या. त्याच्यानंतर पेड सबस्क्रायबर आपल्याला चालू होणार आहे. त्यानंतर सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला पैसे चालू होतील. तर मित्रांनो, जोपर्यंत आपल्याकडे फ्री सबस्क्रायबर नावाचे बटन आहे तोपर्यंत तुम्ही दाबून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर दुसरं पाहूया आपण आता. याच्यामध्ये रेकॉर्डिंग पाहू शकता. 15 दिवसाचं स्टोरेज आपण याच्यामध्ये मेमरी दिल्यानंतर तुम्हाला पाहू शकता, अथवा 30 दिवसाचं पण ठेवू शकता. आता शेतामध्ये पुष्कळ, आता याच्यामध्ये आपल्याला समजा आपलं थोडंसं 100-150 फुटापर्यंत आपल्याला वाटतं की कितीपर्यंत हा लांब आपल्याला रेकॉर्डिंग करू शकतो. साधारणतः 100 ते 150 फुटापर्यंत आपलं हे रेकॉर्डिंग करू शकतो. याला मेमरी कार्ड बसू शकतं 228 GB पर्यंत. आणि समजा आता खूपच अंधार पडला, आता अंधारात बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की हे रेकॉर्डिंग होईल का, पण अंधारामध्ये खूप चांगल्या प्रकारे हे रेकॉर्डिंग करतं आणि आपल्याला कलरफुल पण रेकॉर्डिंग करतं आणि ब्लॅक अँड व्हाईट पण रेकॉर्डिंग करतं. तर मित्रांनो, दोन्ही प्रकारचं रेकॉर्डिंग हा कॅमेरा करतो. एकदम काळोख खट्ट अंधारामध्ये पण आपला हा रेकॉर्डिंग करतो. तर दुसरी गोष्ट अशी की ह्याला मोशन डिटेक्टेड आहे, म्हणजे समजा जर आपला एखादी समोरून व्यक्ती चालली तर हा कॅमेरा तेवढंच फुटेज रेकॉर्डिंग करून ठेवणार. म्हणजे त्यावेळेस तो कॅमेरा थांबलेला असेल आणि त्याच्या समोरून कोणी जर गेलं कॅमेऱ्याच्या त्या एरियाच्या रेंजमधून, तर तो कॅमेरा ऑटोमॅटिक ऑन होईल आणि त्या व्यक्तीचं रेकॉर्डिंग चालू करेल. तर हा एक ह्याला सगळ्यात खास फीचर्स आहे. आणि फीचर्स दुसरे पण भरपूर आहे, ते पण जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, हा फुटेज रेकॉर्डिंग करून आपल्याला मेसेजद्वारे पण पाठवतो. म्हणजे आपला हा कॅमेरा आहे तो कोण चाललंय आपल्या शेतामध्ये हे सुद्धा आपल्याला डिटेक्ट करून सांगतं. म्हणजे पूर्वीसारखं पहिल्या कॅमेऱ्यामध्ये कसं करायला लागायचं, आपल्याला रेकॉर्डिंग पूर्ण तपासावं लागायचं आणि ते पूर्ण तपासून झाल्यानंतर आपल्याला कळायचं की बाबा हे अमुका माणूस येऊन गेला. तर हा तसं नाही, तर आपल्या शेतामध्ये कोण आलंय हे सुद्धा आपल्याला तेवढेच फुटेज काढून हा पाठवतो. ते एक सगळ्यात प्लस पॉईंट आहे ह्याचा. आता याच्यामध्ये काय, ऊन वारा पाऊस मध्ये ह्याला काहीच होणार नाही. तुम्ही कुठे एकदा बसवून टाकलं किती धोधो पाऊस पडो, ऊन पडो, वारा पडो, ह्याला काही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मेंटेनन्स नाही. आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट, ह्याला काय, तुम्हाला मोबाईलवरून एखादा शेतामध्ये आपल्या चोर शिरला किंवा आपण आता तिथं झटपट जाऊ शकत नाही, तर अशा ठिकाणी आपण मोबाईलवरती स्पीकर ऑन करून आपण त्या चोराला डायरेक्टली बोलू शकता की आमच्या शेतामध्ये कोण आहे, तुम्ही कोण आहात, हा सुद्धा प्रश्न विचारू शकता. आणि तिथं जे बोललेला व्यक्ती आहे की मी अमुक अमका आहे, तो बोललेला सुद्धा आपल्याला ऐकायला भेटतं. तर हे पण ह्याला फीचर्स आहे, हे आपण मोबाईलवरती चालू करू शकता, बंद करू शकता. तर मोबाईलवरती हे ॲप आहे, हे ॲप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते सर्व फीचर्स उपलब्ध होतात. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये समजा आता आपल्याला सायरन वाजवायचा आहे, तिथं आपण इथं बसून त्या एखाद्याला जर भीती दाखवायची की बाबा कॅमेरा आहे, किंवा
आपल्याला जर दुसऱ्याला माहिती करायचं की आम्ही कॅमेरा बसवलाय हे जरी माहिती करायचं असलं तर तुम्ही 15 सेकंदासाठी एक फीचर्स दिलेलं आहे, तुम्ही डायरेक्ट त्याला सायरन बटन दाबू शकता, ते 15 सेकंद ऑटोमॅटिक वाजत राहील. आता याच्यामध्ये काय पुष्कळ आणि याच्यामध्ये काय दुसरं एक सिम कार्ड बसतं, याच्यामध्ये मेमरी कार्ड 228 GB बसतं आणि याला आतमध्ये लिथियम आयन बॅटरी दिलेली आहे. लिथियम आयन बॅटरी जी आहे ते सरासरी एक 5-6 वर्षे ह्या बॅटरीला काही होत नाही, म्हणजे तुम्हाला रेकॉर्डिंग करून ठेवल, हे रेकॉर्डिंग करल जेवढं 5-6 वर्ष तुम्हाला एकदा कॅमेऱ्याचं सेटअप बसवलं की परत त्याला पुढे जायची गरज नाही, त्याच्याकडे ऑटोमॅटिक आपलं रेकॉर्डिंग करत राहील. तर आता दुसरी गोष्ट ह्याची राहते प्राइस. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे प्राइसचा. तर बऱ्याच शेतकरी मित्रांना वाटेल की आपण आता गोड गोड बोलून चाललात, परंतु तसं नाही. तर मित्रांनो ह्याची जी प्राइस आहे आपण शेतकऱ्यांना डायरेक्ट होलसेलच्या दरात देणार आहे. तर बरेच जे काही शेतकरी मित्र असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, मी सांगायची गरज नाही. तर हा कॅमेरा फक्त आणि फक्त आपल्याला 8,999 रुपयाला, म्हणजे मार्केट जर प्राइस पाहिली तुम्ही, हा कॅमेरा 10,891 रुपयाला आहे. तर ह्याच्याबरोबर कुठलंही साहित्य फ्री दिलेलं नाही. तर आपण तुम्हाला शेतकऱ्यांना घरपोच डिलिव्हरी 8,999 रुपयाला देणार आहे. तर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये कसं होलसेल रेट आहे, याच्यामध्ये बार्गेनिंग प्लीज तेवढं करू नका, म्हणजे मागामागीचा व्यवसाय नाही आपला. कारण प्लीज आपण याच्याबरोबर ज्या शेतकऱ्यांना वाटतंय जे आपले सबस्क्रायबर आहेत नेहमीच्या, अशा शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी ऑफर आहे. तर त्यांच्यासाठी 1500 ते 1600 रुपयाची किमतीचं आपण एक मेमरी कार्ड फ्री देणार आहे. ते मेमरी कार्ड किती जीबीचं असेल, तर याच्याबरोबर 128 जीबीचं मेमरी कार्ड आपण 1500 ते 1600 रुपये किमतीचं मेमरी कार्ड फ्री देणार आहे, फ्री. आणि याच्यामध्ये मित्रांनो डिलिव्हरी पण आपण फ्री देणार आहे. तर सर्व गोष्टी तुम्हाला, पहिली गोष्ट डिलिव्हरी फ्री राहील, दुसरी गोष्ट 128 जीबीचं मेमरी कार्ड फ्री राहील आणि त्यानंतर हा सोलर कॅमेरा फ्री राहील. तर तुम्हाला 8,999 रुपये फक्त भरायचे आहे, त्यानंतर हा कॅमेरा येईल. तर आता ह्याचं आपण अनबॉक्सिंग करूया. तर मित्रांनो हा कॅमेरा येईल, याच्यामध्ये काय काय येतं आता सर्वप्रथम तुम्ही पाहता, याच्याबरोबर एक सोलर प्लेट आहे. आता हा सोलर प्लेटचं बसवण्याचं स्टँड आहे, तुम्ही कुठेही ते बसवू शकता. सोलर प्लेट ह्याला 2 स्क्रू दिलेले, ह्याच्याबरोबर स्क्रू सुद्धा दिलेत, म्हणजे तुम्हाला बाहेर कुठं फिरायची गरज नाही. अगदी कुणी साधा टेक्निशियन असेल किंवा घरच्या घरी सुद्धा तुम्ही हे बसवू शकता सेटअप. हे सोलर प्लेट आहे, ह्याला टाईप सीचं पोर्ट दिलेलं आहे. डायरेक्ट तुम्ही ह्याला फिटिंगच्या क्लिप सुद्धा दिलेले आहेत मित्रांनो. तर हे फिटिंगचं स्टँड आहे, हे कसं बसवायचं काय बसवायचं हे आम्ही तुम्हाला व्हिडिओ लिंकमध्ये जे कॅमेरा घेतात त्यांच्यासाठी 2च मिनिटाचा व्हिडिओ असेल, त्याच्यामध्ये पूर्ण सेटिंग होणार आहे. तर कसं बसवायचं ह्याचं सेटिंग असेल आणि फक्त 5 मिनिटामध्ये आपला हा सेटिंग पूर्ण होणार आहे. याच्यामध्ये युजर गाईड आहे, तुम्ही ह्याच्यावर वाचून पण बसवू शकता आणि ह्याचे ॲप घेऊ शकता. हा कॅमेरा असेल मित्रांनो, बघू शकता हा कॅमेरा आहे. ह्याचे हे अँटिना आहेत 2, याच्यामध्ये आपल्याला सिम कार्ड बसणार आहे. हा तुम्ही भाग कुणीकडल्याही बाजूला फिरवू शकता, वरचा भाग. आता हा फिरणारा भाग आहे, शिवाय तुम्ही हा भाग बी फिरवू शकता. तुम्हाला पाठीमागचं बघायचं, बरेच शेतकरी म्हणतात मला पाठीमागचं बघायचं आहे. आता पाठीमागचं पण तसं बघू शकता आणि पुढं पण बघू शकता. तुम्हाला कुठल्या भागात बघायचं आहे ते पण तुम्ही 360 डिग्रीला हा कॅमेरा फिरतो. तर ह्याच्यामध्ये बघा हा सेन्सर आहे, हा कॅमेराचा भाग असेल, हा सेन्सर आहे इथं. आणि ह्याला 4 LED बल्ब दिलेत. हा 3 MP कॅमेरा, 3 MP हा पण कॅमेरा आहे आणि हा ब्रँडेड कंपनी ट्रूवेव्ह कंपनीचा आहे. याला 4 LED बल्ब आहे, इथं खाली 4 LED बल्ब आहे. हा वरती आणि खाली पण होतो, तुम्हाला पाहिजे तिकडे हा फिरवता येतो. याच्यामध्ये SD कार्ड म्हणजे मेमरी कार्ड बसवू शकता, याच्यामध्ये तुम्ही सिम कार्ड बसवू शकता आणि हा रिसेट पण करू शकता जर तुमचं सेटिंग वगैरे काय बदलायचं असेल किंवा दुसऱ्या मोबाईलवर चुकीचं काय सेटिंग झालेलं असेल तर. तर याच्यामध्ये अनेक इथं जे टाईप सीचं हे दिलेलं आहे, हे डायरेक्ट आपल्याला इथं हे पिन खाऊन द्यायचे आहे. त्यानंतर हे ऑटोमॅटिक चार्ज होत राहील आणि ऑटोमॅटिक डिस्चार्ज होत राहील. त्यानंतर हा ऑन केल्यानंतर कॅमेरा कुठल्या दिशेला फिरतो हे पण बघूया. आता कॅमेरा ऑन केला, ऑनचं बटन इथं दिलेलं आहे. हा यानंतर चालू केल्यावर असा आवाज करतो आणि ह्याला आवाजासाठी इथं स्पीकर पण दिलेला आहे आणि माईक पण आहे मित्रांनो.
तर आता हे बघा वरती आणि खाली होतोय, फिरतोय साईड, सर्व साईडला फिरतोय, सगळीकडे पाहतो. आता हे जे फुटेज आहे ते आपलं सर्व हे ह्या बाजूला पाहून ह्या बाजूला पाहून आपल्याला कुणीकडल्याही दिशेनं पाठवू शकतो. तर आपण मोबाईल वरती स्क्रीन वरती पण ह्याला आपण कमांड देऊन हे फिरवू शकता. स्क्रीन फिरवले की हे खालचा जो कॅमेरा आहे तो फिरू शकतो, वर खाली होऊ शकतो. तर हा कॅमेरा मित्रांनो लेटेस्ट मॉडेल आहे. जर आपल्याला पाहिजे असेल, अशी स्कीम पाहिजे असेल तर आपल्या नवक्रांती ॲग्रो पंढरपूरला व्हिजिट देऊ शकता. आपल्याकडे आता होलसेलचा स्टॉक आहे, भरपूर आहे, तुम्ही पाहू शकता. ज्यांना कोणाला आपल्याकडे होलसेल दरामध्ये कोणाला कॅमेरा पाहिजे असतील तेही आपल्याला कॉल करू शकतात. त्यांच्यासाठी आपण होलसेल दरामध्ये आपण कॅमेरा देऊ शकतो मित्रांनो. तर हे सर्व फिटिंगचं जे व्हिडिओ असेल ते तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये पाहायला भेटेल. आणि तत्पूर्वी मी प्रवीण देठे आपला निरोप घेतो. धन्यवाद.